करताना मी शॉक झालो. तिला जस्ट मी बोललो जाऊन टेस्ट कर की काय होणार आहे काय नाही. पण नंतर ती जेव्हा बाहेर येऊन बोलली की टू लाईन्स आहेत, तेव्हा मी अचानक शॉक झालो. पण एक डोळ्यात आनंदाचे अश्रू पण होते की आमच्या लाईफ मध्ये एक नवीन पाहुणा येणार आहे आणि हे आमचं पूर्ण लाईफ चेंज होणार आहे. मम पाऊले तव चाहुले प्राणासये रे. जेव्हा मी टेस्ट करत होते प्रेग्नेन्सी टेस्ट, तेव्हा मी सर्वात पहिलं मीच बघितलं होतं. तर मी तर स्पीचलेस होते की माझं असं होतं की मी अमेला कशा प्रकारे सांगू. आणि जेव्हा सांगितलं तेव्हा मी आय वॉज क्राईंग लिटरली. मी आई बाबा होणार आहोत तर ते खूप मोठं क्षण होतं. मला एक सांगा, तुम्ही नाव गेस करू शकता का? मग तुम्हाला क्लू देऊ की तुम्ही बघूनच सांगू शकता की काय नाव असेल ते? 3 अक्षरी नाव आहे. 3 ते 4 अक्षरी नाव आहे. दबडू दबडू. आता गायत्री पहिला अक्षर पेंट करते. बाळाच्या नावाचा अर्थ सांगणार आहे. तर बाळाची हत्या. आम्ही आमच्या बाळाचे नाव अगस्त्य ठेवले. अगस्त्य हे आपल्या पुराणातील एक महान ऋषी होते, जे ज्ञान, बुद्धिमत्ता, शिस्त आणि सामर्थ्याचं प्रतीक मानले जाते. आकाशातील तेजस्वी तारा कॅनोपिस यालाही संस्कृतमध्ये अगस्त्य असं म्हटलं जातं. आमच्या बाळानेही आयुष्यात ज्ञानाने, चांगल्या संस्काराने आणि आपल्या कर्तृत्वाने असंच तेजस्वी व्हावं हीच आमची मनापासून इच्छा आहे. म्हणून आम्ही आमच्या बाळाचे नाव अगस्त्य ठेवले. तुझ्यामुळे मी पूर्तता, तुझ वाचून मी आर्तता. माझ्या सवे आहेस तू, मजला पुरे ही सार्थता. तुझ्या सवे तुझ्यामुळे तव रंग येऊ लागला आज माझ्या या मना. प्राणासये सयकान्होली. बाळाला पहिल्यांदा पाहिल्यावर माझ्या मनात विचार होता की बाळ माझ्यासारखं दिसतं. आणि मी OT मध्ये होते आणि माझं सिझरिंग सेक्शन झालं. तर त्या टाईममध्ये डॉक्टरने मला बोललेलं की हिअर कम्स अ मोमेंट ऑफ ट्रूथ. आणि हे वाक्य बोलून बेबीला बाहुबलीसारखं पोटातून वरती काढलं. आणि ते बघून मी लिटरली ते अनेस्थेशिया दिलेलं मला. त्यामध्ये पण मी रडत होती. एवढं ते मोमेंट ऑफ हॅपीनेस होतं. वंदना मनमोहना ये